तुम्हाला माहिती आहे जगातील सर्वात डेंजरस अटॅक कोणता असतो? शत्रूचा वार नाही, तो धोका जो त्या व्यक्तीकडून मिळतो ज्याच्यावर तुम्ही अगदी डोळे बंद ठेवून विश्वास ठेवला होता, ज्याच्या खांद्यावर डोके ठेवून तुम्ही रडलात, पण तोच खांदा जेव्हा तुम्हाला ढकलतो तेव्हा माणूस तुटत नाही तर तो आतून संपतो. म्हणून आजचा हा व्हिडिओ नॉलेजसाठी नाही तर ही एक क्लिनिंग प्रोसेस आहे तुमच्या लाईफ मधल्या फेक लोकांची. 2 तास, फक्त 2 तास द्या, कारण तुमचं फ्रेंड सर्कल आता बदलणार आहे. रोहन आणि अमोल हे दोघं मित्र नव्हते तर ते दोघे भाऊ होते. एकत्र कॉलेज, एकत्र ड्रीम्स, एकत्र स्ट्रगल. रोहन असा होता की जो स्वतःकडे काहीही नसताना सुद्धा शेअर करायचा, आणि अमोल असा होता तो फक्त शांत राहायचा पण डोक्यात गेम चालू होता. एक रात्री रोहननं त्याचं बिगेस्ट ड्रीम शेअर केलं. मला बिझनेसमन व्हायचंय, बिझनेस सुरू करायचा आहे. तो खूप एक्साइटेड होता, पण अमोल सगळं ऑब्झर्व करत होता. 2 मंथ्स लेटर रोहन रेडी होता लॉन्च साठी, पण तो शॉक झाला. का माहितीये? कारण अमोलने तोच बिझनेस सुरू केला होता दुसऱ्या पार्टनर सोबत. म्हणून काही लोक तुमचं बोलणं ऐकत नाही तर ते तुमचं फ्युचर स्टील करण्यासाठी डाटा कलेक्ट करत असतात. खोटा मित्र तुम्हाला सपोर्ट करत नाही तर तो तुमचं ब्ल्यूप्रिंट चोरत असतो. म्हणून जरा थांबा, एक प्रश्न विचारते. तुमच्या लाईफमध्ये असं कोणी आहे का जो तुमच्याकडून असं सगळं जाणून घेतो पण स्वतःबद्दल काहीच सांगत नाही? आणि जर उत्तर हो असेल तर तुम्ही सेफ नाही. चला तर मग आता आपण पाहूयात मित्रांचे 5 प्रकार. पहिला प्रकार, सीझनल फ्रेंड. गरजवंत मित्र हा एक नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन सारखा असतो बरं का. म्हणजे गरज पडेल तेव्हाच ऍक्टिव्ह. संदीप टाईप, वर्षभर गायब आणि पैशांची गरज पडला की भाऊ तूच आठवलास. तो तुमचा फ्रेंड नाही, तो तुमचा रिसोर्स मॅनेजर आहे. दुसरा, बॅक बीटर, मिळमिळीत मित्र. तू समोर आलास की भाऊ तूच आहेस बाबा माझा एक, आणि मागे हा असाच आहे, हा तसाच आहे. म्हणून हा तुमचा फ्रेंड नाही, हा तुमचा वॉकिंग सीसीटीव्ही आहे गॉसिप बोर्ड मध्ये. तिसरा, अंडरमाइंडर, कॉम्प्लेक्स फ्रेंड. तुम्ही सक्सेस मिळवला की तो क्लॅप करणार नाही तर तो म्हणणार अरे लक होतं बाबा तुझं, मस्त, असं बोलणार. म्हणूनच खरा मित्र सेलिब्रेट करतो आणि खोटा मित्र कम्पेअर करत असतो. चौथा, युजर, वापरणारा मित्र. तुमचे नोट्स, कॉन्टॅक्ट्स, हेल्प्स आणि रिटर्न 0. तो तुमचा फ्रेंड नाही तर तो तुमचं फ्री सबस्क्रिप्शन वापरत आहे. पाचवा मित्र, डिमोटिवेटर. तू हे नाही करू शकत, हे तुझ्यासाठी नाहीच. जो तुमच्या ड्रीमला मारतो तो तुमच्या लाईफमध्ये राहण्याच्या लायकीचाच नाहीये. विकास आणि राज दोघांनीही अगदी 0 पासून सुरुवात केली. सक्सेस आला, पैसा आला आणि कॅरेक्टर बाहेर आलं. राजने काय केलं? कंपनी पेपर स्वतःच्या नावावर ठेवले. स्ट्रगल मध्ये सगळे सोबत असतात, पण सक्सेस कोण शेअर करतो त्याच्यावरच आपला फ्रेंड ठरतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रेंडशिपमध्ये इमोशन चालतात पण बिझनेसमध्ये डॉक्युमेंट्स चालतात. जो मित्र हिशोब टाळतो तो फ्युचरमध्ये तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. चला एक टेस्ट करूया. डोळे बंद करा आणि कल्पना करा आज तुम्ही 0 आहात. पैसा नाही, स्टेटस नाही, पॉवर नाही, तुमच्याकडे यातलं काहीच नाहीये. आणि आता बघा कोण उरलंय तुमच्या आजूबाजूला. तेच तुमचे खरे मित्र आहेत. बाकी सगळं फक्त क्राऊड. खरा मित्र कोण? जो तुमच्या चुकांवर क्लॅप करत नाही तर तो तुम्हाला थांबवतो. कधी कधी आहे ना, आपण माणसं गमवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण हरलोय, पण खरं काय असतं माहितीये? तर ते लॉस नसतं, तर ती एक प्रिपरेशन असते. तुमचं आयुष्य मोठं आहे ते अशा छोट्या छोट्या लोकांसाठी वाया घालवू नका. एकटं राहणं बेटर आहे, पण चुकीच्या लोकांसोबत राहणं डेंजरस आहे. जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही बदलायला तयार आहात. म्हणूनच कमेंट करा, मी खरा मित्र निवडतो. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्यावर तुम्ही अजूनही ब्लाइंड ट्रस्ट करता. सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे आपण लाईफ बदलणार आहोत. फेक फ्रेंड तुमचे फ्युचर चोरतो. जो तुमच्यावर जेलस आहे तो तुमचा मित्र नाही. म्हणूनच ट्रस्ट बिफोर टेस्ट इज बिगेस्ट मिस्टेक.